विदर्भामध्ये यंदा मान्सूनला उशीर होत असल्यामुळे खरीप हंगाम संकटात सापडण्याची शक्यता आहे। पेरणीची योग्य वेळ सुरू झाली असली तरी सुद्धा बहुतांश भागामध्ये अजूनही समाधानकारक पाऊस पडला नाहीये, त्यामुळे शेतकरी मोठ्या तणावात आहे। काही शेतकऱ्यांनी पेरण्याही सुरू केल्या असल्या तरी सुद्धा पावसाचा आधार न मिळाल्यास दुबार पेरणीचं संकटही उभं राहणार आहे। गडचिरोली जिल्ह्यामधल्या देसाईगंज तालुक्यातल्या स्थानिक शेतकरी रुपाली पुस्तोडे म्हणाल्या की पावसाशिवाय भात आणि तूर पेरायचं नाही, पेरणी घाई न केली तर नासाडी होणार। शेती तयार करताना प्रति एकर 25,000 रुपयांपर्यंत खर्च येतो। पाऊस लांबणीवरती पडल्यानं केवळ पेरणीच नव्हे तर पीक वाढीवर आणि उत्पादनावरती सुद्धा परिणाम होण्याची भीती शेतकरी सध्या व्यक्त करतायत। आपल्याकडे आता 15 जूनपर्यंत पाऊस न पडण्यास आपल्यावर कोणते संकट आलेले आहेत? पाऊस 15 जूनपर्यंत येईल याची शक्यता हवामान खात्याने दिली होती। ती पण 15 जून संपेपर्यंत सुद्धा पाऊस काही आला नाही। आता जे आम्ही पेरणी केली होती म्हणजे नांगरणी लागली, बिजाई घेतली, ते सर्व टाकले। आता पाऊसच नाही आला तर ते पूर्ण जे केलेली पेरणी ती पूर्ण खराब झाली। आता अजून पुन्हा परत जर पाऊस आल्यानंतर अजून धान घेऊन बिजाई घेऊन अजून पुन्हा पेरणी करावी लागणार आहे। तर ते संकट आता शेतकऱ्यांना सोसावं लागणार आहे। जे रक्कम म्हणजे शेतकऱ्यांनी खर्च केली ते पुन्हा करावी लागणार आहे। त्यामुळे शेतकरी हा संकटामध्ये आला आहे। आणि कसा पैसे नसल्यामुळे मग पैसे व्याजाने किंवा कर्ज उचलून पुन्हा करावे लागणार आहे। म्हणजे शेतकरी हा संकटात सापडलेला आहे। प्रत्येक एकरामध्ये किती रुपये एकरी खर्च कास्तकारांना येते? प्रति एकरमध्ये 20 ते 25 एवढा खर्च हा शेतकऱ्यांना येतो। आम्ही म्हणजे शेतीमध्ये तांदळाची पेरणी करतो आणि धुऱ्यांना तुरी पण लावतो। तर बिजाई आपल्याला घेऊनच हे करावी लागते, तुरीची आणि धानाची सुद्धा। तर ह्या पूर्ण म्हणजे ह्याला 20 ते 25 एवढा खर्च येतो। 20 ते 25,000 रुपये। 20 ते 25,000। आता जर अजून 8 दिवस पाऊस जर नाही पडला तर शेतकऱ्यांवर खूपच मोठा संकट आहे। कारण जे पेरणी केलेली आहे ते पूर्ण खराब झालेली आहे आणि अजून पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घेऊनच पेरणी करावी लागणार आहे। त्याच्यासाठी शेतकरी हा अजून कर्जाखाली सापडणार आहे आणि तो जे पैसे आहेत ते कर्जाचे त्यांना शेतीचा पीक आल्यानंतर देऊ अशी जर राहते। पण जसा ह्या दुष्काळामुळे पीकच बरोबर नाही आला तर शेतकरी कसा त्या कर्जाखाली दबल्या जाते आणि पीकही नाही आला, तो न आल्यामुळे कर्ज फेड करता येत नाही त्याला, त्याच्यामुळे तो कर्जबाजारी होतो।